तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात अधिकारी असल्याचे भासून एका ठगाने आपल्या साथीदारांच्या मदतीने व्यापाऱ्याला 3 कोटींना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पिवळ्या दिव्याच्या कारमध्ये बसवून व्यापाऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेण्यात आले। मात्र मुख्यमंत्री नसल्याचे सांगत तसेच माघारी फिरून विश्वास संपादन केला। वैभव ठाकर असं आरोपीचं नाव असून त्याच्यासह त्याची पत्नी, सासू आणि दलालाविरुद्ध LT मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। झवेरी बाजार येथील व्यापारी शैलेश जैन यांची यामध्ये फसवणूक झाली आहे। तक्रारीनुसार त्यांच्यासोबत नियमित व्यवहार करणारे दलाल बिरजू यांनी वैभव ठाकर सोबत ओळख करून दिली होती। वैभवने वर्षा बंगल्यावर अधिकारी असल्याचे सांगून तक्रारदाराला मदतीचे आश्वासन देत जाळ्यात ओढले। वैभव पिवळा दिवा असलेल्या कारमधून यायचा आणि प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांसोबत लोकमत केव्हाही भेट घालून देईल असे सांगायचे। 2.5 कोटींचे दागिने खरेदी, कस्टम विभागात जप्त केलेले सोने 7% सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतो। पत्नी, सासू सोन्या चांदीचे दागिने, हिऱ्यांची ऑनलाईन विक्री करते असं सांगून अनुक्रमे 1,15,00,000 रुपये आणि 1,35,00,000 रुपयांचे दागिने घेतले। मात्र ही रक्कम आणि दागिने घेऊन वैभवने सांगितलेली कामे केली नाहीत। त्यानंतर पैसे परत देण्याबाबत तगादा लावताच वैभवची टाळाटाळ सुरू झाली। पुढे एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह कार्यालयात येऊन तक्रारदार आणि त्याच्या मुलाला धमकावले असेही तक्रारीत नमूद केले। या धमकीबाबत तक्रारदाराने वैभव विरोधात पोलिसात तक्रार केली होती।